उज्ज्वलास किचन मध्ये आज आपण बनवणार आहे डाळ आणि मेथ्यांची आमटी। तर यासाठी मी छोटे 3 चमचे मेथी दाणे घेतलेले आहे आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। आता हे दोन्ही साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यावर या डाळ मेथ्यांमध्ये पाणी घालायचं। तर यामध्ये पाणी घातल्यावर चिमूटभर हळद घालायची, थोडं तेल घालायचं आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्या काढून ही डाळ आणि मेथ्या शिजवून घ्यायची आहे। तर आता ही डाळ आणि मेथी शिजते तिथपर्यंत मसाला तयार करून घेऊ। मसाला तयार करण्यासाठी तव्यामध्ये किंवा पॅन मध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर यामध्ये 3 ते 4 इंच खोबरं चांगलं असं भाजून घ्यायचे, कलर बदलेपर्यंत। 4-5 लसूणच्या पाकळ्या घालायच्या, 1.5 इंच आल्याचे काप, एक तेजपत्ता, 2 लवंग, 4 काळी मिरी, 1 हिरवी वेलची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं जिरं। मसाला थोडा भाजून घ्यायचा आणि लगेच काढून घ्यायचा आहे, जास्त करपू द्यायचं नाही, नाहीतर मसाल्याचा फ्लेवर निघून जाईल। 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून भाजून घ्यायचे आहे, कलर बदलेपर्यंत। हा कांदा चांगला असा भाजून झाल्यावर यामध्ये 1 चमचा धनेपूड घालायची, गॅस बंद करायचा आणि जो आपण मसाला आधी भाजून घेतलेला होता तो एकत्र करून गार होऊ द्यायचा सर्व मसाला आणि कमीत कमी पाणी घालून मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करून घ्यायची। पाण्याचा वापर कमी करावा वाटताना। तर आपल्याला बघता येईल ही डाळ 3 शिट्यांमध्ये छान अशी शिजून झालेली आहे आणि यातील मेथी ही पण खूप अशी शिजवायची नाही। 1 चमचा लाल मिरची पावडर वाटीमध्ये घ्यायची, अगदी चिमूटभर हळद। आपण डाळ मेथी शिजवताना यामध्ये हळद घातली होती, त्यामुळे चिमूटभर हळद घालायची, अगदी थोडी, आणि चिमूटभर गरम मसाला किंवा कुठलाही साठवणीतला मसाला आणि यामध्ये पाणी घालायचं थोडं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची। 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर तयार करून घेतलेली मिरचीची पेस्ट घालायची। ही पेस्ट तेलावर चांगली परतवून घ्यायची। वाटून घेतलेली मसाल्याची पेस्ट घालायची, मसाला आणि तेलावर चांगला परतवून घ्यायचा। शिजवून घेतलेली डाळ आणि मेथी घालायची, गरम करून घेतलेलं पाणी घालायचं। यामध्ये पाणी गरम केलेलं घालायचं, म्हणजे भाजीला पटकन उकळी येईल आणि चवही चांगली येईल आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायची। मसाल्याच्या गुठळ्या राहायला नको। चवीनुसार मीठ घालायचं। तर उकळी आल्यावर ही आमटी छान अशी तयार झालेली आहे। यावर कोथिंबीर घालायची आणि हाडांच्या मजबूतीसाठी, मधुमेहासाठी, सर्दी वगैरे असेल त्यासाठीही आणि अशीही खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी असलेली ही डाळ मेथ्यांची आमटी बनवून तयार झालेली आहे।